असं बऱ्याचदा होतं. आता ताम्हिणी घाटातला जर बघितला तर तिथला पण चकव्याचं खूप फेमस आहे की लोक तिथे जातात, पण रात्रीच्या नंतर ताम्हिणी घाट त्यांना क्रॉस करताच येत नाहीत. ते सकाळपर्यंत जोवर त्यांना कोणी त्या चकव्यातून सोडणार नाही तोवर ते तिथेच फिरत राहणार. आता त्याच्यासोबत एवढे हॉरर इन्सिडेंट व्हायला लागलेत की त्याला मग तो असं घरातल्या घरात कधी कधी जिवंत उंदीरसुद्धा खायला लागलेला. हो. आणि नंतर असं व्हायला लागलं की जो पण ग्रुप तिथून जायचा ना, ते जंगलाच्या एका साईडने एंटर केलं ना की तो ग्रुप पलीकडून निघायचाच नाही. तो त्याच्या मागं 4-5 मिनटं झालं पळतोच आहे. मी मग शेवटी थांबली. मुलं दमल्यानंतर पण हा मुलगा थांबलाच नाही. लिटरली पळतच राहिला. तो तिथं पळत गेला आणि त्यांनी बघितलं की तो स्वतः समोरून येतोय आणि तो पण सश्याच्या मागं पळतोय. म्हणजे हा सश्याच्या मागं पळतोय आणि तो पण सश्याच्या मागं पळतोय आणि तिने स्वतःला बघितलं. त्यांनी लिटरली गाळा वगैरे दादानी धरायला चालू केला की नाही का, राग जो नाही का आपण ह्युमन्समध्ये बघतो की एकदम एक्स्ट्रीम अँगर झाल्यावरती कसे ते काही करतात, काही आपटतात, काही करतात, तो भूत करायला लागला. आणि त्याच्यामध्ये इतकी पावर होती की तो एका वेळी 2-3 जण पकडून ठेवत होता, सोडता बी येत नव्हतं लोकांना. तर ही मुलगी त्याच्यातून कशी पळाली होती तिथं. त्याला याच्यामध्ये काय पावर येते काय माहिती, हा आहे ना ते झाडाच्या खाली खोदायला सुरू करतो कंटिन्यू आणि खूप खोदतो तर त्याला एक हाळ सापडतो. मग नंतर तो त्याच्या टीमला बोलवतो आणि ते अख्खं खोदून काढतात तर त्याच्या खाली पूर्ण ती डेड बॉडी म्हणजे त्या बाईचा तो सापडतो. हॅलो हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो हा एक नॉर्मल स्टोरी टेलिंगच्या पॉडकास्ट सारखा नसणार आहे. इथे आम्ही भरपूर गोष्टी डिस्कस करणार आहोत, जसं भूतांचे प्रकार आणि त्यांच्याशी रिलेटेड जे काही स्टोरीज असतील ज्या रिअल असू शकतात किंवा मग अर्बन लेजेंड्स असू शकतात. आणि त्यासाठी आम्ही 2 आमचे जुने गेस्ट बोलवले आहेत ज्यांना या फील्डमध्ये भरपूर असं डीप नॉलेज आहे. सो अजय आणि कृष्णा, स्वागत आहे तुमचा दोघांचा. थँक्यू. सो कशा आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त. बाकी लाईफ एकदम चिल, नॉर्मल, छान आहे तसं. तू कृष्णा मला लास्ट टाइम बोलला होता की बघ तुला भूतांबद्दल म्हणजे तुला असं भूतांचे बरेच असे प्रकार माहिती आहेत जे मला सुद्धा माहिती नाही आहेत. आणि आपण त्याच्यावरती एक पॉडकास्ट पण केला होता ज्याच्यामध्ये तू कुठला भूताचा टाईप सांगितला? वायुत्राबद्दल सांगितलं होतं. सो असं वायुत्रासारखं असे अजून भरपूर भूताचे प्रकार असू शकतात असं. अगदीच, भूताचे तसे भरपूर प्रकार असतात. तसं की ज्या अवस्थेत एखाद्याची डेथ होते त्या अवस्थेतून त्याचा टाईप बनतो किंवा मग काही एंटिटीज तशाच क्रिएट होतात. जसं की आपण देवचारबद्दल भरपूर ऐकलंय. जर देवचार हा असा एक भूताचा प्रकार आहे ज्यामध्ये माणसाचं लग्न जर नुकतंच झालं आणि त्या काही कालावधीतच तो वारला तर तो देवचार बनतो. आणि देवचारलाच एक आणखीन नाव आहे ज्याला आपण डाव सुद्धा म्हणतो, जो डाव नावाने पण प्रसिद्ध आहे. देवचार जर तुम्ही बघितलं तर देवचार हा घरातच देवात पण मांडला जातो. ज्याची मृत्यू झाली त्याला आपण देवघरातही मांडतो. त्याला वर्षातून एकदा आपण त्याला नारळ देणार, काही जण त्याला कोंबडीही खाऊ घालतात. आणि त्याच्यासाठीच एक अशी पण प्रथा आहे की जिथे आपण घर बांधतो, कारण देवचार हा मुळात कोकणातला पार्ट असल्यासारखं. तर ते गावाच्या 4ही बाजूनी असतं आणि तिथे सगळीकडून जंगल असतं. तर जंगलातून जो रस्ता घराला मिळणार तो रस्ता एक डावीकडे सोडला जातो. कारण की तो देवचार यावं पण घरी नाही, डाव्या मार्गे निघून जावं म्हणून एक डाव पण म्हणला जातो त्याला. तसा एक देवचारचा प्रकार आहे. ते म्हणतो ना आपण भूताचे प्रकार, पण त्याच्याच म्हणतात ना की एखादी आत्मा आहे ज्याची काही इच्छा नसते, त्याचा अकाल मृत्यू झाला म्हणतो आपण नाही का, की त्यांच्या नशिबात लिहिलं नसतं तेव्हा मरायचं, पण काही कारणावश ते मरतात. मग त्या टायमिंगला पण त्यांचे काही इच्छा आकांक्षा जे अपुरे राहतात. आता त्याच्यासाठीच एक स्टोरी आहे जी मी म्हणजे मध्ये ऐकली होती. त्याचं असं झालं की एक मुलगी होती जिचा ॲक्सिडेंट नाही म्हणता येत पण मेलेली होती ती. आणि ते इन्सिडेंट होऊन 1 दिवस झाला होता आणि एक डॉक्टर मारलं होतं. मारलं, तिला काहीच माहित नाही की तिला कोण मारलं किंवा काय केलं, काहीच माहित नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं की एक डॉक्टर होता. आता त्याचं असं काम होतं की त्याला जाऊन पोस्टमॉर्टम करायचे असायचे, प्रेतांचे ऑटोप्सी वगैरे करायचे असायचे. एक दिवस असं झालं की त्या डॉक्टरला कॉल आला की तुम्हाला अर्जंट एक ऑटोप्सी करायची, कारण आपल्याला अर्जंट एक डेड बॉडी वगैरे भेटली आहे म्हणून. मग तो डॉक्टर वगैरे चालला होता रात्रीच्या वेळेस त्या हॉस्पिटलच्या दिशेने. तर त्याला एका मुलीने हात करून तिला थांबवलं वगैरे. आणि तो थांबल्यावरती तो म्हणला की काय करायचं तुम्हाला. ती काय बोलली की मला हॉस्पिटलला जायचं अर्जंटली, माझे एक पेशंट आहे तिथं ॲडमिट, मला त्यांना भेटायचं अर्जंटली, तुम्ही मला लिफ्ट देसाल का.
तर डॉक्टर म्हणला की आता अर्जन्सी आहे, आणि तो शेवटी डॉक्टर असल्यामुळे तो नाही बोलू शकला. मग तो घेऊन गेला त्या मुलीला. जाता जाता ती मुलगी रस्त्याभर त्याला हे करत होती, म्हणजे तिची लाईफ स्टोरी सांगत होती की ती लहानपणापासून तिला कसं वाढवलं गेलं, तिच्या घरामध्ये तिच्यावर अत्याचार कसा झाला, बाहेर कसं झालं, की तिला लोकांनी कसं कसं काय काय किती वेळा छळलं किंवा काय केलं, असं तिने ती सांगत होती. तर डॉक्टरच्या मनात तेव्हा प्रश्न खूप आले की बाबा ही पोरगी आपल्याला एवढं सांगते कसं काय, कारण ही आत्ताच भेटली आपल्याला, थोडाच वेळ झाला असेल. मग आता तो म्हणला ठीक आहे ऐकून घेऊ आपण. त्यांनी रस्त्यावर तिचं सगळं ऐकलं. मग त्यांनी तिथं त्या टाईमला सांगितलं, त्या पोरीने सांगितलं की तिच्यासोबत आता खूप रिसेंटली जास्त वाढलं होतं अत्याचार वगैरे तिच्यावर. तिला घरचे तरी तिच्या समजून घ्यायचे नाही तिला, कारण ती घरी सांगायला गेली की घरी कोण एवढं लक्ष नाही द्यायचं, आणि तिच्या बाहेर पण खूप छळ वगैरे व्हायचे. आणि हे सगळं सांगत हॉस्पिटल आलं. हॉस्पिटल आल्यावरती डॉक्टर गेला आतमध्ये गेल्यानंतर लिफ्टमध्ये दोघं चढल्यानंतर 2-3 मजल्या थर्ड का फोर्थ फ्लोअरवर मुलीला थांबायचं होतं. मुलगी थांबली आणि मुली गेली, आणि तिने फक्त वळून त्याच्यापाशी स्माईल दिली बस. डॉक्टरपाशी काहीच बोलली नाही ती. आणि डॉक्टरला तिच्या स्माईलमध्ये पण ती एक वियर्डनेस दिसली की हिने आपल्यापाशी अशी स्माईल पण का दिली नाही का, की आपण असं काही एवढं हे पण नाही केलं. तरी डॉक्टरनी नॉर्मल होऊन त्याला स्माईल दिली आणि तो निघाला. गेल्यानंतर तो त्याच्या जी ती मोठी रूम असते जिथे ते ऑटोप्सी करतात, तिकडे गेल्यानंतर त्या डॉक्टर लिटरली तो शॉकमध्ये होता जेव्हा तिने ती डेड बॉडी बघितली. कारण तिथं त्याला कळलं की ती जी मुलगी त्याच्यासोबत अख्ख्या जर्नीमध्ये होती तीच मुलगी होती ज्याची ती ऑटोप्सी करायला आलता. म्हणजे ते तिथं कळतं की जी अतृप्त आत्मा असते, जिची काही इच्छा असेल, ती ट्राय करत होती कन्व्हे करायला की बाबा बघ की माझ्यासोबत असं घडलंय. ती त्याच्याकडून मदतीची अपेक्षा म्हणून एक बघत होती की बाबा हा मदत करेल आपल्याला, म्हणून तिने त्याच्या एवढ्या स्टोऱ्या सांगितल्या होत्या. अशाच याला आपण टाईपमध्ये त्यामुळे संबंध म्हणून की ते जे अतृप्त असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, असे लोक मग अशा एंटिटीजमध्ये बनतात. असा हा भूताचा प्रकार पडतो. त्याच्यामध्ये माझ्याकडे एक अशी स्टोरी आहे की एक फार्म हाऊस होतं. जर तू पवना लेककडे जाशील तिकडे तुला एक फार्म हाऊस दिसतं, आणि तिथे जर थांबलास तू तर तुला आतनं एक लेडी येत होती, एक बाई होती. तिने एक वुडन बॉक्स देत होती. माझ्या एका मित्राचीच गोष्ट आहे. त्याला एक वुडन बॉक्स देण्यात आला, आणि तो वुडन बॉक्स घेऊन त्याला सांगितलं की तू ह्या पत्त्यावर जा. कारण तिलाही माहिती नव्हती तिच्यासोबत काय झालं. तिने ह्या पत्त्यावर जायला सांगितलं, तर ह्याने तो वुडन बॉक्स एक्सपेन्सिव्ह वाटला म्हणून स्वतःकडे ठेवला. आता त्याच्यासोबत एवढे हॉरर इन्सिडेंट व्हायला लागलेत की त्याला मग तो असं घरातल्या घरात कधी कधी जिवंत उंदीरसुद्धा खायला लागलेला. म्हणजे त्याला असं अन्न खायला नको वाटत होतं, काहीतरी तो असंच वेगळं खाय, किंवा त्याला भीती वाटत होती. तो मारायला लागलेला लोकांना, आणि एकटाच राहत होता. मग शेवटी त्याच्या वाईफनी तो बॉक्स त्या पत्त्यावर नेऊन ठेवला, आणि त्या पत्त्यावरनं त्याला कळालं की हा जो पत्ता आहे तो त्या वाईफचं ओरिजिनल घर आहे, म्हणजे हे घर आहे आणि ते फार्म हाऊस होतं. आणि असेच बॉक्स तिने वेगवेगळ्या माणसाकडनं त्या घरी पोहोचवलेत. आणि मग जेव्हा ते बॉक्स ओपन झाले तिच्या घरच्यांकडनं, तेव्हा त्यांना कळालं की जी त्या माणसाची वाईफ होती ती त्या घरात वारलेली आहे. आणि मग ती बाई इथे जेव्हा आली तेव्हा तिला कळालं की आपण जे बॉक्स पोहोचवले इतके दिवस आपल्या घरच्यांना व्यवस्थित करण्यासाठी आपण लोकांना त्रास देत होतो, पण नंतर तिला कळालं की आपल्याला मारून त्या घरात पुरणारा आपलाच नवरा होता. आणि मग तेव्हा कुठंतरी तिचं ती स्टोरी थांबली की जेव्हा तिला कळालं की आपल्याला कोणी मारलं, कसं मारलं, आणि मग तिने तिच्या नवऱ्याला त्याच वेशात मारलं. आणि त्या बॉक्समध्ये काय होतं? त्या बॉक्समध्ये तिने असे तिचेच जे ज्वेलरी होतेच, ज्या ज्वेलरीसोबत तिला पुरण्यात आलेलं तिच्या नवऱ्याकडनं, मग ते सगळे बॉक्समध्ये त्या ज्वेलरीज होत्या. त्या वेगवेगळ्या ज्वेलरी ती तिच्या घरी पोहोचवत होती, की एक सांगायला की मी इथे आहे, इथे या. ते ट्राय करतात. आत्मांचं बी कसं असतं की ते फिजिकली आपल्याला नाही सांगू शकत. हे जे अतृप्त आत्मा असतात ना, ह्यांचं असं असतं की आपण म्हणतो की 13वा झाल्यानंतर आत्मा मुक्त होती, आत्म्याला मोक्ष भेटतो. पण हे अतृप्त आत्मांचं असं असतं की ते 13व्यानंतर पण शांत नाही होत. ते तिथंच गुंतून राहतात. त्यांना तिथून निघायचं पण असतं, आणि त्यांना निघायसाठी मग असे मार्ग शोधायला लागतात की ते बऱ्याचशा लोकांना. असं बी एक इन्सिडेंट झाला होता, एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि ॲक्सिडेंट झाल्यावरती काय झालं होतं, एक जुना रोड होता जंगलातून जाणारा, त्या जागी एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला होता. आणि ॲक्सिडेंट झाल्यावरती ज्या माणसाने त्याचा ॲक्सिडेंट केला होता तो थांबला बी नव्हता त्याच्यासाठी. आणि थांबल्यानंतर तो व्यक्ती असा होता की जेव्हा लोकांना तो सापडल्यानंतर दवाखान्यातल्यानंतर डॉक्टर काय बोलले, ह्याला जर अर्धा तासाआधी किंवा ज्यांनी ह्याला उडवला त्यांनी ह्याला आणला असता ना तर वाचला असता. आणि असं होतं की ती गाडी होती ती त्या माणसाला माहीत होती की त्याच्यात ग्रुप होता एक, पण त्याला हे माहीत नव्हतं की हे कोण आहेत, कारण कोणालाच माहिती ना, अनोळखी व्यक्ती आहे. मग
असं झालं की जर त्या लोकांनी त्याला आणलं असतं तर वाचला असता. आता त्या आत्म्याची इच्छा राहिली की मला मारलं कोण याला त्याला शोधायचं होतं. त्याच्यानंतर खूप एक वर्ष निघून गेला. वर्षानंतर लोकांना त्या रोडवरती असं वेगवेगळे प्रेझेन्स जाणवायला लागले. काही लोकांना अचानक तो दिसायचा आणि लगेच तिने साईडला वगैरे बघितलं की गायब वगैरे व्हायचा. असं खूप घडायला लागलं. आणि नंतर असं व्हायला लागलं की जो पण ग्रुप तिथून जायचा ना, ते जंगलाच्या एका साईडने एंटर केलं ना की तो ग्रुप पलीकडून निघायचाच नाही. किंवा कधी कधी असं व्हायचं की त्या ग्रुपची फक्त गाडी सापडायची आणि तो ग्रुपच सापडायचा नाही. तो ग्रुप कुठं निघाला असायचा. मग असं झालं की 1-2-3 ग्रुपसोबत असंच घडलं. आता एक कॉलेज स्टुडंट्स चालले होते आपले ट्रिपसाठी वगैरे, त्याच रूटनी चालले होते. तर जाता जाता असं झालं की सेम इन्सिडंट, त्या भूतानी त्यांना अडवलं वगैरे. ते ड्रायव्हरला पजेस केलं. ड्रायव्हरनी गाडी कंट्रोलमध्ये सोडून ड्रायव्हरनी गाडी क्रॅश केली का झाडाला. क्रॅश केल्यानंतर मुलं वगैरे खूप पळायला वगैरे लागले. मग सकाळ झाल्यानंतर त्यातली एक मुलगी होती जी वाचली. ती काहीतरी ट्राय वगैरे करून तिथून निघाली. तिने आल्यानंतर स्टोरीज सांगितली की असं झालं की तो त्यांचा ड्रायव्हर होता गाडी चालवताना, त्याला त्या भूतानी पजेस केलं आणि तो ड्रायव्हर ह्यांना प्रश्न विचारत होता की त्या दिवशी तुम्हीच होते का, तुम्हीच मला मारलं का, खरं सांगा कोण होते तुम्ही, तुमचं नाव काय. आणि त्यांना काय वाटलं की हा मस्करी करतोय, जंगलाचा एरिया म्हणून याला वाटते की यांना जरासं घाबरू आपण. पण त्यांना हे त्याची मस्करीचा पार्ट कधी असं हॉररमध्ये कन्वर्ट झाला त्या मुलांना देखील नाही कळाला. ते झाल्यानंतर तो जो ड्रायव्हर होता त्यांनी एकदम स्टेअरिंग वळवला आणि झाडाला जाऊन गाडी ठोकल्यानंतर तो एकदम विचित्र वागायला लागला. प्रत्येकाचे कॉलर वगैरे धरून विचारतोय, तू होता का, खरं सांग तू होता का म्हणून. ते झाल्यानंतर त्याच्यावर ते भूत इतका हावी झाला की त्यांनी लिटरली असं गाळा वगैरे दाताने धरायला चालू केला की नाही का, राग जो नाही का आपण ह्युमन्समध्ये बघतो की एकदम एक्स्ट्रीम अँगर झाल्यावरती कसे ते काही करतात, काही आपटतात, काही करतात, असं तो भूत करायला लागला. आणि त्याच्यामध्ये इतकी पॉवर होती की तो एका वेळी 2-2, 3-3 जण पकडून ठेवत होता. सोडता बी येत नव्हतं लोकांना. तर ही मुलगी त्याच्यातून कशी पळाली होती तिथून. मग तिने सकाळी नंतर जेव्हा तिला लोकांनी रेस्क्यू केल्यानंतर तिने लोकांना सांगितलं की तिथं असं आहे. त्याच्यानंतर ही जेव्हा स्टोरी आउट वगैरे झाली त्यावेळेस ती खरंच जो ग्रुप होता त्यांच्यापर्यंत ही स्टोरी गेली. त्या स्टोरी केल्यानंतर त्यांना खरंच रिग्रेट फील झाल्यानंतर ते एका बाबांपाशी गेले. म्हणलं बघा आम्ही असं केलंय आणि आम्हाला खूप रिग्रेट आहे आणि तो भूत बाकीच्यांना पण त्रास देतोय. मग त्या बाबांनी त्यांना एक ती म्हणतात ना प्रायश्चित्तचं एक व्रत किंवा काय असतो ते करायला लावलं त्या मुलांना. एक प्रोसेस करायला लावली. त्या जंगलात वगैरे जाऊन त्या ज्या व्यक्ती होती त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळो आणि तिला माफी मागो म्हणून ते गेले. आणि ते गेल्यानंतर मग ते बाबांनी त्यांना मदत केल्यानंतर ती जागा शांत झाली. मग ती व्यक्तीच्या आत्म्याला शांतता भेटली. कारण बेसिकली त्याचं काय होतं म्हणणं की मला मारलं तरी कोण का. मग ते जेव्हा त्याची ती इच्छा पूर्ण झाली की ती आत्मच मोकळी झाली त्याच्यानंतर. आणि अशा भरपूर कॉन्स्पिरसी थेरीज आहेत तर रे. आता जसं आता एखादा भूत आहे आपल्याला माहित नाहीये की तो कसा मेलाय काय. आता काय झालं, या पॅटर्न्स फॉलो होत गेले आणि त्याच्यावरूनच लोकांनी मग ते ठरवलं की जर हा या पॅटर्नने मेला असेल, जसं आता जर आपण मुंजाचं बघितलं की जर एका मुलाची मुंज झाली आहे आणि त्याची 16 मुंज न होता किंवा मुंज झाल्याच्या 10 दिवसात जर तो मेला तर त्याला पिंपळाच्या झाडाला बांधायला लागतं किंवा मग तो मुंजा बनतो. तर हे पॅटर्न्स फॉलो होत गेल्यामुळेच मग या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या की अशा प्रकारचे भूत असू शकतात. जसं आता मी लास्ट टाइम वाराणसीला गेलो होतो ना, तर तेव्हा तिथे माझ्यासोबत एक हॉरर इन्सिडेंट घडला होता आणि मला खूप क्युरियोसिटी होती या सगळ्या गोष्टींची. तर मी काय केलं, तिथे जे मणिकर्णिका घाटावरती जे बाबा लोक बसतात, जे तिथे साधना वगैरे करतात किंवा जे अघोरी असतात, जे काशीला आले दर्शन घ्यायला किंवा जे तिथेच राहतात बरेच वर्षापासून, त्यांच्याशी मी बोलू लागलो या सगळ्या गोष्टी. आणि त्यांना मी विचारत होतो की नेमकं होतं काय. कारण तेव्हा मी डेथवरती पण स्टडी करत होतो आणि माझा खूप जास्त डिटेलमध्ये तेव्हा स्टडी झालेला होता नुकताच. तर मला माहिती होतं की डेथ झाल्यानंतर काय होतं आणि मेन म्हणजे काशीचा काय इम्पॉर्टन्स आहे डेथमध्ये, या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. आणि हे मला एक्सपिरियन्स करायला मुद्दामून मी मणिकर्णिका घाटाच्या जवळच जो माझी रूम होती ती तिथेच होती, बिलकुल एकदम 2 मिनिटावरती. आणि माझ्या रूममधून म्हणजे माझ्या गॅलरीमधून मला अक्षरशः खाली प्रेत दिसायचे जळताना. सो मी जेव्हा तिथे त्या लोकांना विचारत होतो ना, तर ते लोकांनी मला इतक्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे त्या बाबांनी लिटरली असं, तुला आता कसं सांगू की एक प्रेत जळतोय एक रात्रीच्या म्हणजे एक 2-3 वाजता. आणि तिथे कसं आहे, तिथे 24 तास प्रेत जळत असतात तिथे, तो घाट कधीच शांत होत नाही. तर ते असं बोलत होते की म्हणजे जो कोविडचा पिरियड होता, जेव्हा तिथे खूप जास्त रश होता आणि तिथे या बाबा लोकांना पण थांबू देत नव्हते आणि ते कॉरिडॉरचं पण काम तेव्हा सुरू होतं ना.
तर त्या पिरियडमध्ये म्हणजे नंतर जेव्हा एकदम कमी रश म्हणजे थोडंसं सूट दिली होती तेव्हाचा पिरियड, तर त्या पिरियडमध्ये आता जे लोक कोविडने मेले ते पण तिथेच त्यांना पाठवत होते त्यांच्या अंत्यविधीला. तर ते बोलायचे की आम्ही त्या प्रेतवरती, आता जी प्रेत जळते त्याच्यावरती फ्युम्स निघतात ना, जी आगीचे लपटे असतात ते असे उडत वर जातात. तर ते बोलायचे की तो जो धूर आहे ना, त्या धूरमध्ये आम्हाला अक्षरशः असं दिसायचं की एका माणसाची म्हणजे एक अशी आकृती क्रिएट होतीये, की तो माणसाचा आत्मा त्या फ्युम्समध्ये त्यांना तसं दिसायचं. आणि ते बोलायचे की हे फक्त एका जणाने नाही केलंय, म्हणजे एका बाबाने कोणी एक्सपिरियन्स नाही केलाय, हे तिथे लिटरली जे लोक कंटिन्यू जे प्रेतांना जाळत होते त्या लोकांनी पण भरपूर बघितलं. आणि त्यातले असे काही लोक आहेत की जे वेडे झालेत ते त्या गोष्टी बघून. कारण ऑलरेडी एवढं म्हणजे आता बाहेर जर एवढा मोठा व्हायरस जर फैललेला आहे तर लोक ऑलरेडी घाबरलेले आहेत. तिथे काम करणारे लोक ओव्हर टाईम काम करत होते, म्हणजे जे जर 8 तास 9 तास काम करत असेल ते तिथे 14 तास काम करतात, कारण रश इतका आहे. आणि ते बोलतात अशा याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊ शकत, कारण आमच्यामध्ये मागे खूप मोठी ड्युटी आहे. पण त्याच्यामध्ये पण लोक असे होते की त्यांना या सगळ्या गोष्टी दिसायच्या आणि असं पण बोलत होते. म्हणजे आता त्यांना कसं आता डॉक्टर वगैरेला जर दाखवलं तर ते कसे बोलायचे की तुम्ही कंटिन्यू एवढे प्रेत जाळतायत, एका दिवसात तुम्ही 100 प्रेत जाळताय तिथे, आणि कंटिन्यू 14 15 तास जर तुम्ही त्या आगीच्या जवळ फिरता आणि ते सगळे डेड बॉडीज तुम्ही हँडल करताय, तर तुमच्यामध्ये होऊ शकतं, ते तुमच्या मनात तशा गोष्टी येऊ शकतात, तशी इमेजेस क्रिएट होऊ शकतात. पण ते बोलायचे की इथे जे म्हणजे जे दुसरे लोक आहेत जे आमच्यासोबत पार्टिसिपेट नाही करतात त्या सगळ्या जाळण्याच्या प्रोसेसमध्ये, त्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं की आम्हाला या गोष्टी दिसतात. मग जेव्हा त्या लोकांना मी विचारलं ना की हे काय असतं, तर ते बोलतात की या ज्या जे लोक असतात ज्यांची वेळ नाही आली आहे पण ते या काहीतरी एका आजारामुळे मेलेत, अकाल मृत्यू झालाय सपोज त्यांचा, किंवा ते वारले, त्यांना हार्ट अटॅक वगैरे आला, असं काहीतरी येऊन जर ते मेलेत ना, तर त्यांचा जो आत्मा असतो ना तो त्यांचं 13वा केला, त्यांचं पिंडदान वगैरे केल्यानंतर सुद्धा तो जायला तयार नसतो इथून. ते म्हणतात ना आत्मा आपल्या शरीराला चिटकलेली. त्यांचं म्हणजे डिटॅचमेंट जो असतो एक डेथ मध्ये एक खूप मोठा पार्ट आहे डिटॅचमेंट. आपण ज्या सगळ्या प्रोसेस करतो 13 दिवसाचे जे प्रोसेस असतात, तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण हेच करत असतो की त्या बॉडीला त्या म्हणजे त्या जो मेलेला पर्सन आहे त्याच्या सोलला त्या बॉडीपासून डिटॅच करायचाच प्रयत्न असतो आपला स्वरूप. तो डिटॅचमेंट तिथे होत नव्हती आणि त्यामुळे त्या सगळ्या अतृप्त आत्मा तिथे त्या लोकांना दिसायच्या. पण त्या कशा झाल्या होत्या की आता मणिकर्णिका घाट हा खूप जास्त म्हणजे एक खूप हाय एनर्जीचा पॉईंट आहे, कारण तिथे कंटिन्यू फायर जळत आहे, तर ती एक फायर एनर्जी तिथे एक खूप हाय. आणि मेन म्हणजे ते गंगाच्या एकदम किनाऱ्यावरती आहे, ती एनर्जी तिथेच ट्रॅप व्हायची त्या लूपमध्ये, म्हणजे ती कोणाला छळू नव्हती शकत. म्हणजे ती ट्रॅप व्हायची, ती लोकांना म्हणजे तिथे लोकांना जाणवत होतं की काहीतरी आहे. जर आता एखादा जर पर्सन, आता जी ती जाळायची जागा आहे तिथे जर मध्ये जर एंटर झाला ना आणि तिथे जर ती एनर्जी असेल तर ती त्यांना फील व्हायची. आणि लोक असे बोलायचे की आम्ही असं अननोन लोकांना असं तिथे एकटंच बडबड करताना बघतोय. म्हणजे जर आता सपोज एखाद्या पर्सनचा कोणतरी जवळचा जण गेलाय तर ते तिथे थांबतात ना थोड्या वेळ, अग्नी दिल्यानंतर लगेच जात नाहीत. तर ते बोलायचे की लोक इथे तासनतास बसून राहत होते आणि आम्ही लोकांना असं बोलताना बघायचो, म्हणजे त्या प्रेत सोबत बोलताना बघायचो. आता काही लोकांचं कसं असतं की इमोशनली कनेक्टेड असतात, मग ते असेच बोलतात की का बाबा तू इतक्या लवकर का गेलास, एवढ्या गोष्टी होत्या. पण ते असं नॉर्मल टॉक्स नव्हते राहत, ती अशी त्याला विचारायची की काय झालं होतं तुझ्यासोबत, आणि घरचे अपडेट्स द्यायचे की घरी आता ठीक आहे, आता हे लोक आले होते भेटायला, ते काका पण आले होते, अशा म्हणजे एकदम नॉर्मल टॉक्स, 1 to 1 कन्व्हर्सेशन, जसं की तो यांच्याकडून अपडेट घेतोय की आता पुढे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी ते बोलायचे की आम्ही इथे एक्सपिरियन्स केल्या या गोष्टी. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हडळ असतात. आता ह्या कशा, हे जे नाव आहेत मुंजा, हडळ, हे आपले इथले महाराष्ट्रामधले नाव आहेत, आपण दिलेले नाव लोकल. असेच तिकडे आसाम साईड किंवा आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट, वेस्ट बेंगॉल त्या साईडला पण भरपूर, म्हणजे तिकडे पण आपल्या इकडे जसे डोंगरचा पट्टा आहे तसं तिकडे पण आहे हिमालयाचा, तर तिकडे पण अशा भरपूर गोष्टी घडतात. तर त्यांचे पण तिकडे वेगळे नावं दिलेले असतात, जे आपल्याला माहिती नाही. आपला कन्सेप्ट मॅच करू शकतो पण नाव वेगवेगळे असतात. तेच होतं ना, आता लोक काय म्हणतात की भूतांचे प्रकार, काही लोकांचे म्हणतात की मनात येतात स्टोरीज, किंवा आपल्या इथंच जास्त चालतं कोकण साईडला, मराठवाडा साईडला, पण त्यांना हे पण समजून घेतली गरज आहे की बाबा बाकीचे पण जागी होते. आपण असं बी नाही म्हणत की इंडियाच्या बाहेर देखील खूप असे इन्सिडेंट घडतातच ना.
आता आपणच एक प्रकार आहे ना असा की जो सगळीकडेच पाहायला मिळतो, चकवा. चकवा. जो जसं आता अजय बोलला की रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आणि तिथे भेटलाय, तर असेच कधी कधी एखाद्या रस्त्यावर किंवा जिथे शांतता आहे अशा ठिकाणी चकवा तुम्हाला आढळला जाईल. तो तुम्हाला रात्री भेटणार आणि रात्री तो तुम्हाला जर चकव्याने तुम्हाला धरलं तर तो तुम्हाला सकाळपर्यंत फिरवत राहणार. हो. असं बऱ्याचदा होतं. आता ताम्हिणी घाटातला जर बघितलं तर तिथला पण चकव्याचं खूप फेमस आहे की लोक तिथे जातात पण रात्रीच्या नंतर ताम्हिणी घाट त्यांना क्रॉस करताच येत नाहीत. ते सकाळपर्यंत जोवर त्यांना कोणी त्या चकव्यातून सोडणार नाही तोवर ते तिथेच फिरत राहणार. तेच चकवा असा प्राण्याच्या रूपामध्ये प्राण्याच्या येतो कधी, रूपात- किंवा प्राण्याच्या कुठल्या रूपामध्ये, अरे, ससा किंवा- जास्त ससा प्रचंड ससा नाही दिसतो का? लोक- हा, ससा किंवा तो गाडीसमोर. तुम्हाला एकाच लूप मध्ये धरून ठेवतो. जर तुम्ही नॉर्थ मध्ये गेलेत किंवा साऊथ मध्ये सुद्धा गेले तर तिकडं असं बऱ्याचदा आढळून येतं की लोक एकाच ठिकाणी बऱ्याच वेळचे प्रवास करत आहेत जोवर त्यांना समोरचं कोणी येऊन बोलत नाही. आता ह्याचाच एक किस्सा सांगू तर माझ्यासोबतच एकदा घडलेलं की मी एका शेताजवळून जात होतो आणि तिथे मला एक फॅमिली दिसली की एक पाल टाकून असे बसलेले होते आणि रोज एका सेम टाईमला मला ते दिसायचे की आज दिसलेत उद्या दिसलेत आणि मग तिथे घंटो मी त्यांच्याकडे बघत बसायचो की ते करतात काय आणि ते फिरवायचेत मला की एक मुलगी दिसतीये, मग एक तिचे आई वडील आणि ते सांगतायत की असं असं आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दैनंदिन आयुष्यात मी फिरायचो आणि मग माझी कामं मी विसरून जायचो आणि पुन्हा मग मी वापस वेळ झाली की मी माझ्या घरी जायचो. असं बऱ्याचदा झालं. त्यानंतर मग मी एक दिवस माझ्या मित्राला घेऊन गेलो आणि त्याला सांगतो की अरे बघ तिथं ती फॅमिली दिसते, पुन्हा आपण त्यांना जाऊन बोलूत. मी रोज बोलतोय त्यांच्याशी आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तिथे कोणीच नाही आहे, तुला जशी फॅमिली दिसते तिथं तशी कुठलीच फॅमिली नाही आहे आणि मग त्यांनी मला एका मंदिरात घेऊन गेला. तिथे ते बाबा बोललेत आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, हा चकवा होता जो तिथं बऱ्याच जणाला त्रास देतो, तो बऱ्याच जणाला तिथेच थांबवून ठेवतो, कामात अडथळे आणणार, तो तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही, तिथेच थांबवणार आणि त्याचा वेळ झाला की तो त्याचा जाणार. आणि मग त्यांनी सांगितलं की तिथे ते ऑलरेडी 4 जण एका ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत, तेव्हापासून ते तिथंच थांबलेले आहेत. ते तिथंच तसं दाखवतात की आमची पाल आहे, आमचं घर आहे आणि ते लोकांना तिथेच परेशान करतात. तर चकव्याचंच तुला सांगायचं म्हणलं ना, मी आमच्यामध्ये लग्न होतं एक, तर तिथे गेलो होतो. तर तिकडे त्या मुलाने सांगितलं त्याच्यासोबत घडलेली गोष्ट. तर ती गावाकडची मुलं कशी असतात, थोडे एक्सायटेड असतात, ससा दिसला पकडायला बघतात किंवा कुठला प्राणी दिसला पकडायला बघतात. ते अशीच रात्री कसं पेरणी वगैरे झाली होती, तर रात्री मुलं येत होते पाणी वगैरे देऊन. तर ह्याला काय झालं, ह्याला शेताच्या रस्त्याला दिसला ससा. आता मुलं म्हणतात येत त्याला की अरे चकवा वगैरे असेल, नको लक्ष देऊ, आपण आपला रस्ता धरू. त्यांनी ऐकलं नाही, तो गेला ससाच्या मागं पळायला. तो पळत राहिला 3-4 मिनटं. पोरं म्हणतात अरे थांब बाबा, सोड त्या ससाचा नाद, नाही का, कशाला उगाच वगैरे. तो ऐकलाच नाही. तो त्याच्या मागं 4-5 मिनटं झालं पळतोच आहे. मी मग शेवटी थांबली, मुलं दमल्यानंतर पण हा मुलगा थांबलाच नाही. लिटरली तो पळतच राहिला. पळल्यानंतर तो एक असं मोकळा एरिया होता, झाडा वगैरे मध्ये, असे वडा असतो ना आपल्या गावामध्ये, तर मोकळा एरिया होता. तर तो ससा त्या मुलाला त्या मोकळ्या एरियापर्यंत घेऊन गेला. मोकळ्या एरियानंतर गेल्यावरती तू बिलीव्ह नाही करू शकत, त्या मुलांनी अशी गोष्ट बघितली ना, त्याच्यानंतर तो मुलगा 10-15 दिवस उठला देखील नाही बेडचा. तो तिथं पळत गेला आणि त्यांनी बघितलं की तो स्वतः समोरून येतोय आणि तो पण सशाच्या मागं पळतोय. म्हणजे हा सशाच्या मागं पळतोय आणि तो पण सशाच्या मागं पळतोय आणि तिने स्वतःला बघितला सशाच्या मागं पळताना. आणि तो त्याला त्यावेळेस ते चकवा, म्हणजे तो इतकी बेकार हिट झाली ना ती सिच्युएशन, कारण कोण पण बिलीव्ह नाही करू शकत ना, आता तू सशाच्या मागं पळतोय तर तू जाणार, पण तू जर स्वतःला समोर बघतोय आणि तो पण सेम तुझ्यासारखा एका सशाच्या मागं पळत येतोय, ती किती म्हणजे एक डिस्टर्बिंग गोष्ट असू शकते ना. आणि त्याच्यानंतर त्याचं जसं लक्ष इकडे तिकडे गेलं, घाबरून पळायचं, तर त्यांनी बघितलं की मागं कोणच नाही. त्याच्यानंतर तो सकाळी मुलांना वड्यामध्ये, कारण मुलं म्हणले की अरे हा रात्री गेलेला होता, अजून सापडला नाही. त्याला वाटलं की गेला असेल, ससा वगैरे पकडून घरी घेऊन गेला असेल. सकाळी घरी बघितलं, घरी नाहीच तो. नंतर मुलं त्याला शोधायला गेल्यावर तर त्यांना तो वड्यामध्ये सापडला. त्यांनी ती गोष्ट त्यांना सांगितली की माझ्यासोबत असं झालं, मी रात्री स्वतःलाच बघितला पळतानी. अरे आता तुला सांगतो बघ, एक मी आता स्टोरी वाचत होतो त्या दिवशी रेडिटवरती, की एक जे भूत असतात ना माहिती आहे, सपोज एका जणाचा मृत्यू झाला, जसं तू आता मागाशी ती स्टोरी सांगितली की ती त्या मुलीने काय केलं, त्या डॉक्टरला तिची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला. असे भूत आपल्याला कसे, जसं आता आपण म्हणतो, आता सपोज एखादा सिद्ध पुरुष आहे एखादा जो देवाची भक्ती वगैरे करतो, तर त्याला कसं देव स्वप्नात म्हण किंवा मग काही पण असं एक थोड्याशा सिग्नल्स देतात, तसंच भूत पण आपल्याला सिग्नल्स देतात.
आणि ते कोणाला पण देऊ शकतात, त्यांचं असं काही फिक्स नाही आहे. सो काय होतं माहिती आहे का, मी एक स्टोरी वाचत होतो. एक आर्किओलॉजिस्ट असतो आणि खूप जुनी स्टोरी आहे, जेव्हा झारखंड नव्हतंच. झारखंड हा बिहारचाच एक पार्ट होता तेव्हाची स्टोरी. एक आर्किओलॉजिस्ट असतो जो दिल्लीचा असतो आणि त्यांना काय करायचं असतं माहिती आहे. आता बिहारमध्ये तुला माहिती आहे, बिहारमध्ये भरपूर मंदिर आहेत. तर त्यांचं तेच असतं की मंदिरं वगैरे जे पडलेले आहेत त्यांच्यावरती ते त्यांचं सुरू असतं. आता काय होतं माहिती आहे का, हा नसतो जात तिथे, याच्याकडे ना ते तिथून लोक जे अवशेष असतात मंदिराचे ते पाठवतात. तर काय होतं, एक छोटी अशी एकदम छोटी बॉटल असते अशी, म्हणजे अशी खूप जुनी बॉटल, समज एक सिरॅमिकची बॉटल असेल किंवा सिरॅमिक सारखी बॉटल असते अशी छोटीशी आणि खूप सुंदर असते. असं म्हण की अरेबिक, आता ते कसं आपण बघतो आपण समजतो तू सौदी वगैरे मध्ये गेला तर ते त्यांचे हे असतात चिराग वगैरे असतात आणि त्यांच्या बॉटल्स असतात त्याच्या खूप सुंदर असतात, नक्षीकाम वगैरे केलेलं. तर तशी एक छोटीशी खूप सुंदर बॉटल असते आणि ती अशी कोणती, ती अशी एका पर्टिक्युलर कुठे बिलॉंग नाही करत, म्हणजे ज्या साईटवरून ती येते ना तिथे ती त्यांना खाली पडलेली सापडते फक्त. तर ते घेऊन घेतात ती पण. मग हा काय करतो की याला ती खूप आवडते. मग हा त्याच्या त्यांचा जो सिनियर असतो त्याला बोलतो की ही बॉटल मस्त आहे आणि हिचा काही कोणाशी रेफरन्स नाही आहे, तर मी काय करतो या बॉटलची रिसर्च करतो, ही किती जुनी आहे वगैरे, याच्यावरती जो आर्टिकल आहे तो मी लिहून तुम्हाला देतो, कार्बन रेटिंग वगैरे करून जो आर्टिकल असेल तो देतो. पण ही बॉटल आपण आपल्या जे त्यांचं जे म्युझियम असतं जिथे ठेवतात वस्तू तिथे न ठेवता आपण ही बॉटल मी माझ्याकडे ठेवतो, ही मला आवडली आहे बॉटल आणि ती खूप सुंदर असते बॉटल. तर मग तो काय करतो, तो त्याचा सर म्हणतो की हा ठीक आहे, आता एक एवढीशी बॉटल कायच होणार आहे ना, हा जे आपल्याला माहिती पाहिजे तिथं देतोच आहे, जर काही याचं रेफरन्स असेल खूप कशाशी लिंक तर मग बॉटल परत घेऊन घेऊ आपण. हा बोलतो ठीक आहे. मग ही बॉटल याच्याकडेच असते आणि त्याच्याकडे ना एक डॉग असतो, आपलं जर्मन शेफर्ड डॉग असतो त्याच्याकडे, आणि त्याचा डॉग ना खूप शांत असतो. म्हणजे आता जर्मन शेफर्ड आपल्याला माहिती आहे की खूप ॲग्रेसिव्ह असतो, त्याला आपण वॉच डॉग म्हणून वापरतो, पण त्याचा डॉग खूप शांत असतो आणि खूप असा म्हणजे कोणावर भुकणार नाही वगैरे काय नाही, आणि तो फॅमिलीसोबत राहत असतो, त्याचे मम्मी पप्पा आणि तो आणि त्याचा डॉग. ज्या दिवशी तो ती बॉटल घेऊन घरी येतो ना तर त्याचा डॉग एकदम वियर्ड वागायला लागतो, त्याच्या रूममध्ये येणार नाही आणि तो त्याचं जे ते डॉगचं कॅनल असतं तयार केलेलं त्याच्यातच बसून असतो, जेवत खावत नाही, काहीच नाही. यांना त्याची मम्मी वगैरे म्हणते की बघ याला काही आजार वगैरे झाला असेल, याला डॉक्टरकडे घेऊन जा, हा जेवत नाही आहे. मग हा म्हणतो ठीक आहे. हा याला बाहेर घेऊन जातो डॉक्टरकडे, तर डॉक्टर त्याला बिस्किट वगैरे देतो खायला त्याच्याकडचा, तर तो तिथे प्रॉपर जेवतो आणि असं चांगलं खातो तो, कारण तो एक दिवसापासून जेवलेला असतो, तो प्रॉपर खातो. डॉक्टर म्हणतो याला काहीच झालेलं नाही आहे, याचं पोट वगैरे पण दुखत नाही आहे, हा जेवेल, इथे खाल्लाय म्हणजे घरी पण खाईल. घरी येऊन परत डॉग शांत होतो आणि मग हा काय करतो की त्या डॉगला असंच लाळ करत करत त्याच्या रूममध्ये घेऊन येतो. तो त्याचा डॉग त्याच्यावरती भुंकायला सुरू करतो आणि खूप भुंकतो, खूप म्हणजे एकदम असं ॲग्रेसिव्ह होतो, त्याच्यापासून पळायला बघतो तो पळून जातो तिथून आणि परत त्याच्या कॅनलमध्ये जाऊन बसतो. मग याला वाटतं की काय त्याला झालं असेल, आणि कसं डॉग हीट वगैरे वरती पण येतात ना, मग त्यांना ती मीटिंग वगैरे लागतं, तर त्यामुळे पण असेल त्याचं काही मूड स्विंग्स वगैरे असतील, हा एवढं लक्ष देत नाही आणि हा आपल्या रिसर्चमध्ये बिझी होऊन जातो. आता याचं कसं असतं, हा रात्री काम करत असतो मोस्टली, ते तिथं ते रिसर्च पेपर वगैरे लिहायचं. तर एक रात्र तो लिहित असतो आणि काय होतं माहिती का, त्याची बॉटल ना त्याच्या टेबलवरती ठेवलेली असते. आता हा लिहितोय, टेबल ना स्टिफ आहे, लिहिताना ती बॉटल सारखी पडतीये 2-3 वेळा पडली. मग काय होतं माहिती का, हा याला असं वाटतं की अरे ही बॉटल का अशी पडते. मग हा काय करतो, असं एका स्टँडमध्ये तिला ठेवतो की ही पडायला नको. तिथं ना खूप असं बारीक लक्ष असतं गोष्टींकडे. हा ना कंटिन्यू त्या बॉटल, याचं लक्ष त्या बॉटलकडेच जात असतं कंटिन्यू की याला असं एकदम हा तिच्याकडे बघत असतो आणि त्या बॉटलवरती अचानक क्रॅक जाते. आणि याने त्या बॉटलचा जो कार्बन डेटिंग असते ही एक दिवस अगोदरच केलेली असते, याचे ते रिसर्च पेपर्स आलेले असतात मेलवरती. हा बघतो ती बॉटल असते 6000 वर्ष जुनी. बापरे, खूपच जुनी. 6000 वर्ष जुनी. पण हा म्हणतो की अरे ही जर अरेबिक कल्चरची बॉटल आहे तर ते तिकडचे लोक तेव्हा एवढे इंडियामध्ये येत नव्हते, म्हणजे 6000 वर्ष म्हणजे एकदम द्वापर युग मधली बॉटल समजू शकतो आपण. मग हा काय करतो माहिती का, ती बॉटलवरती क्रॅक जाते आणि म्हणजे याला भीती वाटते की अरे यार एवढी जुनी बॉटल आहे, ही आपल्याला परत करायला लागेल ना आता म्युझियमला, आणि त्याच्यावरती क्रॅक गेला, आता मी काय बोलू. मग हा काय करतो, त्या बॉटलला ना हात लावतो तर ती बॉटल अशी फुटते आणि पूर्ण चुरा होऊन जाते पूर्ण बॉटलचा, आणि त्या बॉटलच्या आतमध्ये पण काहीतरी माती वगैरे असते ना, ती पण त्या बॉटलच्या मातीसोबत मिक्स होऊन जाते. मग हा काय बोलतो की आपण काय करू की ते बॉटलची जी रिसर्च आहे ती आपण टॅम्पर करू आणि सांगून देऊ की बॉटल काय एवढी काय जास्त जुनी नाही आहे आणि अशी रॅन्डम बॉटल होती, फुटली ती. हा बोलतो असं करू आणि ठीक आहे आणि झोपून जातो. हा याला स्वप्नात पण ती बॉटलच दिसायला लागते. मग आता काय होतं की ती बॉटल ना याला हॉन्ट करायला सुरू करते
आणि असं एक 7-8 दिवस जातात कंटिन्यू ती त्याला त्या बॉटलचाच विचार असतो कंटिन्यू, त्याच्या कामामध्ये लक्षच लागत नाही. मग हा म्हणतो की अरे काय असू शकतं हे, की एवढी का मला ती बॉटल हे करते. तर मग हा काय करतो माहिती आहे का, त्याच्या सरांची परमिशन घेतो की मला त्या जागेवरती जायचं, मला थोडं रिसर्च करायचं असतं तसं. आणि ते सर बोलतात की ठीक आहे, तुझ्याकडे तो बफर टाईम असतो त्यांचा काहीतरी 10-15 दिवसाचा, तू त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करून ये. मग हा जातो त्या लोकेशनला आणि तिथे त्यांची जी टीम असते त्यांना विचारतो की तुम्हाला ती बॉटल कुठे सापडली. ती बोलली की अरे बॉटल अशी नॉर्मल सापडली आम्हाला खाली पडलेली, फक्त सुंदर होती ती, आम्हाला वाटलं जुनी असेल म्हणून आम्ही पाठवली लॅबला. असं काही एवढं काही नव्हतं, म्हणजे त्या मंदिरा वगैरेमध्ये नाही सापडली आम्हाला ती बॉटल. मग तो बोलतो की अरे त्या बॉटलचे रिसर्च पेपर्स आले ते तिच्यात ते असं बोलतात की ती बॉटल 6000 वर्ष जुनी आहे. मग हे बोलतात की अरे असं कसं शक्य आहे, एवढे जुने बॉटल नसू शकते, ती काहीतरी कार्बन डेटिंगमध्ये इश्यू झाला असेल. मग हे काय करतात माहिती आहे का, ते लॅबला परत जातात. तो परत येतो दिल्लीला आणि मग तो त्या लॅबला जातो. तिथे त्याची जी फ्रेंड असते तर तो तिला विचारतो की काय होते ते जी मी बॉटलचे जो तुम्ही सॅम्पल घेतला होता तेव्हा ती बॉटल तुम्ही फोडली होती का, कारण ती बॉटल नंतर क्रॅक झाली आणि फुटली, तिचा चुरा झाला. आणि तो चुरा मी एका पिशवीमध्ये त्यांचे जे असतात ना एव्हिडन्सचे ते बुक ते काय असतं ते पॉकेट असतात त्याच्यामध्ये त्यांनी जमा करून दिलं. तो बोलतो दाखव एकदा परत, मी परत चेक करतो. मग तो ती पोरगी चेक करते आणि ती म्हणते की नाही रे, ही एवढी जुनी बॉटल नसू शकते, ही आताचीच आहे ही बॉटल, काहीतरी एक झाले असतील 100-1 वर्ष जुनी असेल हार्डली, एवढी जुनी बॉटल नसू शकते ही. मग तो बोलतो की अरे पण या बॉटलचे ना मला स्वप्न येतात आणि मला स्वप्नामध्ये ना आताचं इंडिया दिसतच नाही आहे, मला इतक्या जुन्या गोष्टी दिसतात, म्हणजे लिटरली लोक बैलगाडी घेऊन जातात अशा गोष्टी दिसतात मला. आणि मला असं कधीच होत नाही, म्हणजे मी इतकी रिसर्च केली आहे आणि इतक्या ठिकाणी गेलो आहे, 100 प्लेसेसला सुद्धा जाऊन आलो आहे मी, म्हणजे जिथे आपण म्हणू शकतो की जिथे लोकांना तंत्र वगैरे केलेल्या जागेवर पण मी जाऊन आलो आहे, पण मला असं कधीच असं जाणवलं नाही. मग तो म्हणतो की ठीक आहे असो काय पण. मग तो जरा डॉक्टरला वगैरे भेटतो, त्याची थेरपी वगैरे सुरू असते. डॉक्टर त्याला गोळ्या वगैरे देतात की हां ठीक आहे या गोळ्या घे, तुला झोप वगैरे येईल, तुला काही स्वप्न वगैरे दिसणार नाही. तर एक दिवस काय होतं माहिती आहे का, हा झोपलेला असतो आणि याला ना एक बाई दिसते आणि ती बाई ना याला बोलवत असते की काहीतरी स्टोरी सांगायला. मग हा तिच्याजवळ जाऊन बसतो आणि पूर्ण अंधार, काहीच नाही, फक्त हा आणि ती बाई पण त्याला दिसत नाही, फक्त तिची एक सावलीसारखं दिसतं. ती याला स्टोरी सांगत असते आणि हा जो मुलगा असतो हा झोपेत टाईप करत असतो लॅपटॉपवर. हा अख्खी स्टोरी ती जी स्टोरी याला नरेट करते ना, हा अख्खी स्टोरी टाईप करून ठेवतो आणि याला माहीतच नाही. हा सकाळी उठतो, हा टेबलवर झोपलेला असतो. हा म्हणतो अरे मी तर बेडवर झोपलो होतो. बघतो लॅपटॉप त्याचा स्विच ऑफ झालेला असतो. मग हा म्हणतो की चला ठीक आहे आता ऑफिसला जायचं काम आहे. तर लॅपटॉप वगैरे टाकतो बॅगमध्ये, ऑफिसला जातो, लॅपटॉप ओपन करतो तर हा त्याच नोटपॅडवरती असतो जिथे तो टाईप करत असतो आणि तो ती अख्खी स्टोरी वाचतो. आणि त्या स्टोरीमध्ये त्या बाईने त्या बॉटलचा जिक्र केलेला असतो की तो म्हणतो की ती बॉटल मला कोणीतरी गिफ्ट दिली होती आणि मी ती बॉटल कायम सोबत ठेवायची आणि ती माझ्या हातात होती जेव्हा मी मेले. मग हा म्हणतो की आणि याने काय केलेलं असतं माहिती आहे, त्याच्यामध्ये डेट्स वगैरे मेन्शन केलेले असतात की काहीतरी एक काहीतरी असेल एक 19 वगैरे 1910, म्हणजे आपलं 20th सेंचुरीच्या स्टार्टिंगमधली गोष्ट, 100-1 वर्ष जुनी गोष्ट असेल तेव्हा. तर मग हा काय करतो माहिती आहे का, त्या सरांची परमिशन घेत नाही, हा परत जातो त्या लोकेशनला आणि त्या बाईने जसं याला नरेट केलेलं असतं ना की इथे असं असं आहे आणि मला काही लोकांनी मारून टाकलं होतं आणि तिथं ना काहीतरी असं ती ऑफिसर असते, म्हणजे ती काहीतरी असते की तिला माहिती असतं वाटते त्यांच्या गावात ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्या तिला माहिती असतात. तर ती बोलते की मी सगळं सांगेल लोकांना. तर त्या गावातले जे सरपंच वगैरे जे लोक असतात ना त्यांनी तिला मारून टाकलेलं असतं आणि तिची बॉडी तिथल्या जे झाडावरती असतं ना त्याला लटकून ठेवतात ते कितीतरी दिवस, आणि इतके दिवस लटकवलेली असते की तिला सगळे ते पक्षी वगैरे खाऊन टाकतात. तिची बॉडी कोणी काढत नाही, काही नाही. मग हा जेव्हा त्या लोकेशनला जातो परत त्या झाडाच्या लोकेशनला त्या गावात जातो तर ते गाव चांगलं डेव्हलप झालेलं आहे आता. आणि मग तो तिथल्या लोकांना विचारतो की असं असं काही झालं आहे का तुमच्या इथे. तर लोक बोलतात की हां आम्ही ऐकल्या स्टोरीज वगैरे असतील अशा काहीतरी झालेल्या आहे, जुन्या वगैरे स्टोरीज असतील आणि ते झाड पण असेलच आता गावाच्या बाहेर वगैरे, तुम्ही बघू शकता जाऊन जर असतील ते झाड वगैरे. तर हा जेव्हा त्या झाडाच्या जवळ जातो ना, मग हा आता याला ना सवय असते आणि त्यांच्याकडे ना टूल सगळे असतात, थोडंसं असं छोटंसं खोदू शकतात ते. याच्यामध्ये काय पॉवर येते काय माहिती, हा आहे ना त्या झाडाच्या खाली खोदायला सुरू करतो कंटिन्यू
आणि खूप खोदतो तर त्याला एक हाड सापडतं. मग नंतर तो त्याच्या टीमला बोलवतो आणि ते अख्खं खोदून काढतात तर त्याच्या खाली पूर्ण ती डेड बॉडी म्हणजे त्या बाईचा तो सापळा भेटतो. आणि त्या बाईने जेवढं नरेट केलं असतं तेवढं पूर्ण, म्हणजे आता ही स्टोरी जेव्हा त्या पर्सनच्या सोबत जेव्हा घडलं ना तर तेव्हा जो झारखंड नव्हताच तेव्हा, ते बिहारचाच एक पार्ट होता. तर त्यांनी असं सांगितलं की बिहारमधली गोष्ट आहे, पण जेव्हा मग नंतर ती जी प्लेस आहे ना ती झारखंडमध्ये कुठेतरी, आणि ही असेल एक 10-15 वर्ष जुनी गोष्ट असेल त्या पर्सन सोबत घडलेली. म्हणजे बघ त्या एका बॉटल वरून, आणि ती जी बाई असते ना तिला त्या लोकांनी मारून टाकलेलं असतं, तिला लटकून ठेवलं असतं. मग तिची जो सापळा असतो तो खाली पडतो आणि त्याला कोणी पुरवलं असेल किंवा मग होतं ना की खूप वेळानंतर काय होतं की वस्तू जमिनीच्या खाली दबायला सुरू होतात. आणि बघ ना, म्हणजे आता हा पर्सन फ्रॉम नोवेअर, याचा काही संबंध नाही आहे त्या जागेसोबत ना, हा तिथला लोकल आहे ना, याची ब्लड लाईन आहे, काहीच नाही आहे. हा एक दिल्लीमध्ये राहणारा लहानाचा मोठा झालेला, याची अख्खी फॅमिली दिल्लीची पंजाबी फॅमिली. पण तिथून ते फक्त एक ती बॉटल आली आणि तिथून हे पूर्ण सुरू झालं. म्हणजे आपण म्हणजे भूतांचा किती हा प्रभाव आहे की ते त्यांची स्टोरी कसे करून कन्वे करतातच. त्यांना पण कळून जातं माहिती आहे का तुला, जे भूत वगैरे असतात ना, आता तू म्हणतो ना आउट ऑफ नोवेअर तोच कसं काय, तरी कसं असतं त्यांच्यामध्ये पण एक एनर्जी ओळखायची म्हणजे का असतं की त्यांना कळतं की ही व्यक्ती आहे की ही मला मदत करू शकते. की समजा मी हिला थोडं अप्रोच केलं, ट्राय केलं की हिला हिंट्स वगैरे दिले की बघ बाबा म्हणून, ते बघतील. जसं तू म्हणला त्याला बॉटल सापडली. आता एक नॉर्मल जर आर्किओलॉजिस्ट असतं तिने काय केलं असतं, कार्बन डेटिंग केली असती, आर्टिकल लिहिलं असं झालं असतं. पण त्याच्यानंतर त्याला ते स्वप्न वगैरे पडायला लागले, तो तिथे बी नाही थांबला ना. काही काही व्यक्ती कसे सोडून देतात, जाऊ दे म्हणतात, नाही का. नाही, पण आता तू गोष्टी बघ, आता सपोज 100 वर्ष जुनी बॉटल असती तरी याने त्या बॉटलबद्दल एवढं हेच नसतं घेतलं की म्हणजे ठीक आहे फुटली सोडून दिलं असतं. त्याला ते कार्बन डेटिंगची पहिली जी प्रिंट आली त्याच्यामध्ये असं आलं की ती बॉटल खूप वर्ष जुनी आहे, म्हणजे एकदम 6000 वर्ष जुनी. तेव्हा त्याच्या मनात ती भीती आली की अरे ही बॉटल आपल्याच्याने फुटली आहे, आपण याच्याबद्दल बघू काय. जर एक नॉर्मल 100 वर्ष जुनी बॉटल असती ना तर याने काय केलं असतं की ठीक आहे, आमच्या रिसर्चमध्ये ती बॉटल फुटली आणि याने केस पेपर क्लोज केला असता आणि त्याने त्याच्यावरती जास्त दखल नसती घेतली. एक आता तशीच माझ्याकडे स्टोरी आहे ना, की माझ्या आईने मला सांगितली आहे की तिचं एक गाव होतं वडगाव म्हणून, महाराष्ट्रामध्येच आहे. त्या गावामध्ये एक विहीर होती जी ऑलमोस्ट म्हणजे खूप कमी असायचं पाणी त्यात. पण जेव्हा ही मॅडम तिथे शिकवायला आलेली त्या गावात, ती त्या विहिरीजवळ फिरायला गेलेली आणि तिथून पुढं तिच्यासोबत वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. ठीक आहे. आणि जी होती प्रॉपर मराठी, पण ती एकदम बंजारी वागायला लागली, म्हणजे तसा घागरा वगैरे घालणं आणि तसंच ती फिरत होती गावातनं. आणि हळूहळू मग तिला अशा काही गोष्टी दिसायला लागल्यात की एक बाई आहे जी बोलवते तिला त्याच विहिरीकडे, आणि ती पुन्हा पुन्हा त्या विहिरीकडे जाते. आणि हळूहळू मग ती काय करते, अशा वेगवेगळ्या लोकांना त्या विहिरीकडे बोलवते. म्हणजे गावचा एक देशमुख होता, त्याला विहिरीकडे बोलवते आणि ती त्या विहिरीत त्यांना मारते. आणि हळूच मग तिने कॉलेजच्या एका लायब्ररीमध्ये एक पुस्तक बघितलं, एक खूप जुन्या पानावर लिहिलेली गोष्ट होती. आणि तिला त्या गोष्टीत कळालं की त्या गावामधली जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये अशाच एका बंजारी बाईला ह्या लोकांनी, म्हणजे एक देशमुख आणि दुसरे काही 2-4 लोक होते, त्यांनी मारून टाकलेलं. आणि त्या बंजारांनी मग हिला पजेस केलं आणि हिच्याकडनं तिचे सगळे कामं करून घेतले आणि हिला नंतर स्टोरी कळाली की हे असं असं झालेलं. सो तिने मग गावातल्या लोकांना सांगितलं की हे असं काहीतरी झालेलं. सो अशा मार्गे ते शोधून काढतात की आपण कोणाला बोलायचं किंवा काय. इट्स ऑल अबाउट एनर्जी. ते एनर्जीचं कसं माहिती आहे का, जुळतं ते त्यांचं, ते जुळतं. आणि आपण असं पण बोलतो ना की पुनर्जन्म असतो बघ. पुनर्जन्म. आता मागच्या पास्ट लाईफमध्ये आपल्यासोबत काय घडलंय किंवा आता त्या गोष्टी या जन्मात रिपीट होऊ शकतात. जसं आपली कार्मिक सायकल जो असते ना ती कॅरी फॉरवर्ड होते आणि तेवढी कॉन्शियसनेस पण आपल्याला काही जणांना बाय बर्थच येतं. काही लोकांचं असतं ना, त्यांच्या डेस्टिनीमध्ये पण लिहिलेलं असतं की त्यांचा जन्मच काही लोकांचा त्या इंटेंट तसा असतो त्यांच्या. आपण म्हणतो या तसं तू बोला पुनर्जन्म, तरी असं असू शकतं की मागच्या जन्मात ती व्यक्ती कुठून ना कुठून तरी त्या जी आता प्रेत म्हणतो ना आपण त्याशी कनेक्टेड असेल, तर ती आता येते आणि मग ती जाऊन त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करते वगैरे, ते सगळं होत राहत. आता बोलायला जरा अशा भरपूर गप्पा होतील आपण करायच्या म्हटलं तर, पण मला असं वाटतं की आता हा पॉडकास्ट आपण इथेच थांबवावा. आपण याचा नेक्स्ट पार्ट पण करू लगेच शूट. सो मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जर हा पॉडकास्ट बघत आलाय तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्ही तुमचे व्ह्यूज आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि शैतान स्टोरीज मराठी हॉरर पॉडकास्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू मित्रांनो. थँक्यू.